विविध भारती पुणे. ठळक बातम्या. पुणे शहरात डेंगी चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यानं प्लेटलेट्सची मागणीही वाढली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्यानं रक्तपेढ्यांवरील ताणही वाढला आहे. ससून रक्तपेढीमध्ये दररोज सरासरी 100 प्लेटलेट्सच्या पिशव्या तयार करण्यात येतात. वाढत्या मागणीमुळे हा साठाही 2 दिवसात संपत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि कोकण विभागातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या 5 दिवसीय प्रशिक्षणाचा आरंभ मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांच्या उपस्थितीत काल पुण्यात करण्यात आला. पुणे आणि कोकण विभागातील 12 जिल्ह्यातील अंदाजे 150 अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी निवडणुकीसाठी लागणारं साहित्य कुठूनही खरेदी केलं तरी ते मुंबईला आणून नंतर संबंधित जिल्ह्यांना वितरित केलं जात होतं. यात होणारा विलंब, मनुष्यबळ आणि शक्तीचा अपव्यय लक्षात घेता साहित्य खरेदी केलेल्या ठिकाणाहून थेट जिल्ह्यांना वितरित करण्यावर अधिक भर दिला जाईल. निवडणूक प्रक्रियेवरील खर्च मर्यादित होईल याकडेही लक्ष देण्याच्या सूचना चोक्कलिंगम यांनी दिल्या. नेटवर्क 18चे वृत्तप्रमुख, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक उमेश उपाध्याय यांचं काल दिल्ली इथं अपघाती निधन झालं. ते 64 वर्षांचे होते. निर्माणाधीन इमारतीच्या 4थ्या मजल्यावर आपल्या घराच्या नूतनीकरणाची पाहणी करत असताना ते दुसऱ्या मजल्यावर पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपाध्याय यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुष बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राचा सुकांत कदम स्वकीय सुहास यतिराजकडून पराभूत झाला. सुहासला सुवर्णपदकाची संधी आहे. 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकांसह भारत पदक तालिकेत 27व्या स्थानावर आहे. तेलंगणमध्ये खम्माम, मेहबूबाबाद आणि सूर्यापेट जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती अतिशय बिकट झाली आहे. शेकडो गावं पाण्याखाली गेली आहेत. पुणे आणि परिसरात आकाश ढगाळ राहून पावसाच्या मध्यम सरी अपेक्षित आहेत. कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस राहील. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 मिनिटांनी.